छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळातील पेशवे अमात्यांचा हेवा दावा एकदा संपविला होता, पण ते पुन्हा वैरी होताच मॅनेजमेंट महर्षी महाराजांनी केला एक एक्सलंट इलाज. त्याची ही हकीकत अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यात त्यांच्या प्रधान मंडळातील म्हणजे मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांच्यावर सोपवलेली कामे पार पाडत असत. पण कधीकधी या मंत्र्यांमध्ये आपापसात ईर्ष्या निर्माण होत असे. याच ईर्षेमुळे एकमेकांच्या मध्ये आकस निर्माण होऊन त्यांच्यात हेवे दावे चालू होऊन वैर निर्माण होण्याची शक्यता वाढीला लागे. अशीच परिस्थिती एकदा निर्माण झाली होती. महाराजांचे मुख्य प्रधान म्हणजे पेशवे आणि अमात्य म्हणजे मुजुमदार या दोन अत्यंत महत्त्वाच्या मंत्र्यांमध्ये कामाच्या स्वरूपावरून आणि त्याबाबत मिळणाऱ्या बक्षिसावरून हेवा दावा निर्माण झाला होता. पण शिवरायांनी या आकसाचे वैरात रूपांतर होण्यापूर्वीच एक अचूक रामबाण उपाय करून दोन मंत्र्यांच्या मधील तो आकस मुळापासूनच संपवून टाकला होता. यासाठी महाराजांनी कोणती युक्ती केली याची अगदी रंजक पण तितकीच अपरिचित राहिलेली ही हकीकत आहे. या हकीकतीचे विशेष महत्त्व म्हणजे महाराजांना फक्त मॅनेजमेंट गुरु किंवा मास्टर ऑफ मॅनेजमेंट नव्हे तर मॅनेजमेंटचे महर्षीच का म्हणायचे याचे उत्तर सुद्धा यातच आहे. सुरुवातीला फक्त घाटावर पुणे भागात असलेले महाराजांचे स्वराज्य 1656 साली महाराजांनी जावळी प्रांत जिंकल्यानंतर कोकणामध्ये विस्तारू लागले होते. 1659 साली अफजल खानाला त्याच्या सैन्यासह संपवल्यानंतर महाराजांनी पन्हाळ्यापर्यंतचा आदिलशाही मुलूक काबीज केला होता. 1660 साली महाराजांच्या कोकण काबीज करण्याच्या मोहिमा पुन्हा सुरू झाल्या. शिवस्वराज्याचा भूभाग यामुळे फार मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने वाढला. या स्वराज्याचा कारभार महाराजांच्या हाताखालील त्यांचे मंत्रिमंडळ पाहत असे. महाराजांच्या मंत्रिमंडळातील पेशवे हे सर्वोच्च पद होते. या पेशव्यांना सर्व राजकार्य करण्याबरोबरच युद्धप्रसंग, स्वाऱ्या, मोहिमा वगैरे कराव्या लागत. दुसरे महत्त्वाचे मंत्री म्हणजे मुजुमदार म्हणजे अमात्य. या अमात्यांचे मुख्य काम संपूर्ण राज्याचा जमा खर्च पाहणे, हिशोब ठेवणे तसेच आर्थिक नियोजन आणि तपासणी हे होते. याबरोबरच या मुजुमदारांना युद्धप्रसंग आणि मोहिमा करण्याचे काम सुद्धा नेमून दिलेले होते. 1660 सालच्या सुमारास मोरोपंत पिंगळे हे पेशवे म्हणजे मुख्य प्रधान आणि निळो सोंदेव हे मुजुमदार होते. मोरोपंत हे पेशवेपद मिळण्याआधी मुजुमदारच होते. त्यामुळे ते जमा खर्चाच्या हिशोबी कामात तरबेज होते. तसेच जमीन मोजणी, सारा आकारणी अशा मुलकी कामात सुद्धा ते वाकबगार होते. मोरोपंतांचा याहूनही मोठा गुण म्हणजे ते लढाया करण्यात, नवीन मुलूक आणि किल्ले जिंकण्यात सुद्धा कुशल असून मोठमोठ्या लष्करी मोहिमा आणि कामगिऱ्या करीत होते. त्यांच्या अशा अनेक गुणांमुळेच महाराजांनी त्यांना मुख्य प्रधान म्हणजे पेशवेपद दिले होते. महाराज नेहमीच लढाया मारणाऱ्या, किल्ले जिंकणाऱ्या, नवा प्रदेश काबीज करणाऱ्या पराक्रमी वीरांना बक्षिसे देत असत. अर्थात मोरोपंतांना सुद्धा त्यांच्या लष्करी कामगिऱ्यामधील यशामुळे बक्षिसे मिळत असत. पण इकडे मुजुमदारपदी असलेल्या निळो सोंदेवांना मात्र त्यांच्याकडे असलेल्या संपूर्ण राज्याचा हिशोब ठेवण्याच्या कामामुळे लढायांवर जायची फारशी संधी मिळत नव्हती. त्यातच वेगाने वाढणाऱ्या स्वराज्यात समाविष्ट होणाऱ्या नव्या मुलखाची व्यवस्था करण्याचे जादा काम सुद्धा निळोपंतांनाच करावे लागत होते. या सुमारास घडलेला एक प्रसंग 25 नोव्हेंबर 1660 या तारखेच्या एका सरंजामी पत्रात नमूद झाला आहे. यामध्ये महाराज आणि निळोपंत यांचे एकमेकांशी झालेले संभाषण आणि त्यातून झालेले ठराव आहेत. मोरोपंत हे लढाया करून बक्षिसे मिळवतात, पण आपल्याला मात्र ती युद्धे करण्याची संधी न मिळता फक्त मुलकी कामातच गुंतून राहावे लागते आहे याचे निळोपंतांना वैषम्य वाटू लागले होते. तेव्हा त्यांनी महाराजांना सध्या कामाचे दिवस आहेत, वतनीचा म्हणजे मुलकी कारभार अनेक कोणास सांगावा म्हणजे दुसऱ्या कुणाला तरी सांगावा. आपण बराबरी येऊन गड घेणे पडले तरी घेऊन देऊ असा अर्ज केला. त्यावर महाराजांनी उत्तर दिले की वतनी राहणे हे काम सुद्धा थोर म्हणजे महत्त्वाचे आहे. तुम्ही वतनी राहणे, तुम्हाला बक्षीस इमारतीचे पैके पावतील, त्यातील दर सदे म्हणजे दर शेकडा 2 होन पावतील.
यावर निळोपंत महाराजांना म्हणाले, एकाने सिद्ध संरक्षण करावे, एकाने साध्य करावे, ही दोन्ही कामे महाराज बराबरीने मानतात. म्हणजे लढाया मारणे, मुलूक जिंकणे, तसेच जिंकलेल्या मुलखाचे संरक्षण करून त्याची नीट व्यवस्था करणे, ही दोन्ही कामे महाराज एक समान महत्वाची मानतात. आपण वतनी राहतो, पण इमारतीचे पैके पाववून बक्षीस घेणार नाही. मोरोपंत त्र्यंबक व शिवनेर येथे पाठविले आहेत. ते गड घेतील व मुलूक घेतील. त्यावेळी मोरोपंतांना 25 फुले म्हणजे ठराविक रकमेचे बक्षीस दिधली तरी आम्हासही 20 फुले द्यावीत. म्हणजे निळोपंत इथे महाराजांना म्हणतात, मोरोपंतांना तुम्ही जे काही बक्षीस त्यांच्या पराक्रमामुळे द्याल, त्याच वेळी मला सुद्धा त्यांच्यापेक्षा थोडेसे कमी बक्षीस आपण द्यावे. महाराजांनी निळोपंतांचे हे मागणे मान्य करून तसा ठराव करून दिला. या प्रकरणामध्ये जसे महाराज मुलकी कामाचे मोल जाणताना दिसतात, तशीच निळोपंतांची मोरोपंतांच्या तुलनेत आपल्या कामाचे योग्य प्रकारे चीज होत नाही, ही रुखरुखीची भावना सुद्धा दिसून येते. महाराजांनी निळोपंतांच्या मनातील ती रुखरुख ओळखून त्यांचे म्हणणे मान्य करून ज्या ज्यावेळी मोरोपंतांना लष्करी कामगिरीबद्दल बक्षीस मिळेल, त्या त्यावेळी निळोपंतांनी तसले कुठलेही लष्करी काम केलेले नसताना सुद्धा ते मुलखाची व्यवस्था करतात म्हणून मोरोपंतांपेक्षा थोडे कमी बक्षीस द्यायचा तह म्हणजे करार म्हणजे ठराव करून दिला. पेशवे, सेनापती आणि इतर सरदार एक मोहीम पूर्ण करून दुसऱ्या मोहिमेवर जात असत. नवीन जिंकलेल्या मुलखाशी त्यांचा संबंध इथे संपुष्टात येईल. पण अशा प्रकारे जिंकलेला नवा मुलूक स्वराज्यात समाविष्ट होत असल्याने, या नव्या मुलखाची भर स्वराज्यात पडल्याने या सर्वांची व्यवस्था करण्याचे वाढीव मुलकी किंवा वतनी काम मुजुमदारांना करावे लागेल. म्हणजे जसजसे स्वराज्य वाढत जाईल तसतसे मुजुमदारांचे काम वाढतच जाईल. म्हणूनच महाराजांनी मोरोपंतांना मिळणाऱ्या बक्षिसाबद्दल निळोपंतांना असणारी रुखरुख त्यांना बक्षीस देण्याचा ठराव करून दूर केली होती. निळोपंतांनी मोरोपंतांपेक्षा कमी बक्षीस का मागितले, तर युद्ध मोहिमांचे नेतृत्व करणारा व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालत असतो. तो धोका फक्त मुलकी, हिशोबी, महसुली कामे करणाऱ्यांना नसतो. ही बाब उघडच असल्याने निळोपंतांनी महाराजांकडे मागतानाच बक्षीस कमी मागितले होते. दोन महत्वाच्या मंत्र्यांच्या मधील हेवादावा आकस स्वराज्याच्या कारभाराला घातक ठरू शकतो. हे मिळवणे आणि सांभाळणे ही दोन्हीही कामे समान महत्वाची मानणाऱ्या महाराजांना चांगलेच माहिती होते. म्हणूनच महाराजांनी निळोपंतांची ती विनंती मान्य केली होती. पण इतक्यावरच हे प्रकरण संपलेले दिसत नाही. मोरोपंत आणि निळोपंत यांच्यात काही वर्षानंतर पुढे काय झाले याचे वर्णन शिवरायांचे एक मंत्री दत्ताजी त्रिमल वाक्यनविस यांनी लिहिलेल्या 91 कलमी बखरीत असे केलेले आहे. तदोत्तर महाराज रायगडास आले. प्रधानपंतामध्ये व मुजुमदारामध्ये बरकसी लागली. बरकसी या शब्दाचे चढाओढ, भांडण, आकस, वैर, शत्रुत्व असे अनेक अर्थ आहेत. या बरकसीला आपण एकमेकातील ईर्षेमुळे आकस निर्माण होऊन वैर उत्पन्न होणे म्हणू शकतो. प्रधानमंत्री म्हणजे मोरोपंत आणि मुजुमदार म्हणजे निळोपंत यांच्यामध्ये असाच प्रकार निर्माण झाला. यावर महाराजांनी उपाय काढला, तो म्हणजे हे महाराजांनी जाणून मोरोपंताचा व निळोपंताचा शरीर संबंध योजिला. मोरोपंताची कन्या निळोपंताचा पुत्र रामचंद्र पंत यास दिली आणि उभयतांचे सख्य करून दिले. कारण की केवळ विरुद्ध पूर्वी लागले होते ते तोडिले. मोरोपंतांची कन्या जानकीबाई हिचा विवाह निळोपंतांचे पुत्र रामचंद्र निळकंठ यांच्याशी झाला होता हे बरोबरच आहे. हे रामचंद्र निळकंठ म्हणजेच पुढे इतिहासामध्ये प्रसिद्धी पावलेले रामचंद्र पंत अमात्य. पण त्यांचा तो विवाह कुणी आणि का ठरविला आणि पार पाडला याचे उत्तर 91 कलमी बखरीत मोरोपंत आणि निळोपंत यांच्यातील आपापसातील विरुद्ध म्हणजे आकस किंवा शत्रुत्व तोडण्यासाठी खुद्द महाराजांनीच पुढाकार घेऊन ते लग्न करून दिले आणि ते शत्रुत्व तोडून टाकले, संपविले असे नमूद केलेले आहे. मोरोपंत आणि निळोपंत हे एकमेकांचे व्याही होऊन ही दोन्ही घरे एकमेकांशी पक्क्या नात्याने जोडली गेली आणि या नातेसंबंधामुळे मोरोपंत आणि निळोपंत यांच्यामधील हेवादावा पूर्णपणे संपुष्टात आला असा याचा अर्थ आहे.
1672 साली निळोपंतांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मुजुमदार पदाचा कारभार रामचंद्र पंत पाहत होते. 1674 साली महाराजांच्या राजाभिषेकावेळी मोरोपंत पिंगळे मुख्य प्रधानपदी कायम झाले आणि रामचंद्र पंत हे अमात्य झाले. हे सासरे जावई पुढे एकमेकांमध्ये कसलाही संघर्ष न होता स्वराज्य कार्य करीत राहिले. त्यांना नात्याच्या बंधनाने घट्ट बांधण्याच्या महाराजांच्या त्या एकाच रामबाण युक्तीने हे सर्व साधले गेले होते. विशेष म्हणजे महाराजांच्या राजनीतीवर रामचंद्र पंतांनी जो सुप्रसिद्ध असा ग्रंथ आज्ञापत्र लिहिला, त्यामध्ये रामचंद्र पंत महाराजांचे सरकारकून म्हणजे मंत्र्यांविषयीचे धोरण पुढील शब्दात वर्णन करतात. सरकारकुनादी सेवक एकाएकी त्यासारखे मिळणे कठीण, यास्तव या लोकांचे बहुमानाविषयी बहुत सावध असावे, म्हणजे ते चित्त प्रशस्ततेने यथोचित राज्यभार चालवितात. उमेदवार होऊन झाले श्रम चित्तात न आणिता अधिकोत्तर संपादितात. केले कार्यानुरूप त्यांचा बहुमान करीत जावे, म्हणजे उमेद वाढून एकाचे ईर्षेने एक असाध्य कामे तेही साधतात. महाराजांची राजनीती ज्यांनी अगदी जवळून म्हणजे महाराजांच्या मंत्रिमंडळात अमात्यपदी राहून ज्यांनी पाहिली ते रामचंद्र पंत महाराजांचे मंत्रिमंडळातील मंत्र्याविषयीचे धोरण जेव्हा या शब्दात सांगतात, तेव्हा आपल्याला महाराज मंत्र्यांमध्ये आपापसात कुठल्याही प्रकारे हेवादावा निर्माण होऊ नये यासाठी किती सावध असत त्याचे दर्शन घडते. रामचंद्र पंतांनी याबाबत जे लिहिले ते त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाचेच बोल असावेत, कारण त्यांच्या विवाहामागील मुख्य कारण म्हणजे त्यांचे वडील आणि भावी सासरे यांच्यातील वैरभाव संपविण्यासाठी खुद्द महाराजांनीच योजलेली युक्ती होती. आधुनिक काळातील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील इन्सेंटिव्ह, रिवॉर्ड, बोनस वगैरे रोख स्वरूपात प्रोत्साहन देण्याचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. हे तर महाराजांनी 350 वर्षापूर्वीच केलेले होते. पण दोन मंत्र्यांमधील ईर्ष्या, आकस किंवा वैरभाव संपुष्टात आणायला थेट ह्युमन सायकोलॉजीचा वापर करून लग्न संबंधाची आयडिया करणारे महाराज हे मॅनेजमेंटचे फक्त गुरु किंवा मास्टर नव्हे, तर महागुरु, महर्षी किंवा पिताश्रीच ठरतात. मित्रांनो, महाराज हे द फादर अँड महर्षी ऑफ मॅनेजमेंट का आणि कसे होते हे उलगडून सांगणारी ही हकीकत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. ही हकीकत आवडली असेल, नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.